सख्या रे भाग 33. जान्हवी दोघांसाठी जेवण घेऊन येते. वेद फ्रेश होऊन येतोपर्यंत जान्हवी दोघांसाठीही पानं वाढायला घेते. वेद फ्रेश होऊन आल्यावर जान्हवीने लावलेली 2 पानं पाहून बोलतो, जान, 2 पानं कशाला तयार केलीस? जान्हवीला काही समजत नाही. वेद असं का बोलतायत ते. अहो, मीही जेवणार आहे तुमच्यासोबत, जान्हवी बोलते. हो जान, मला माहिती आहे, पण 2 पानांची काही गरज नव्हती. आपण एकत्रच एका पानात जेवलो असतो ना. तशी जान वेदला पाहून लाजून बोलते, अहो, हे काय आता नवीन? मला माझ्या हाताने जेवल्यावर पोटभर जेवल्यासारखं वाटतं. मी माझं मी जेवेन, तुम्ही तुमचं जेवा. तसा वेद जानकडे पाहून फक्त गालात हसतो. विषय बदलत वेद बोलतो, जान, तू ड्रेस घातलास म्हणजे ऑनलाईन कपडे आले तर. तुझ्या अंगावर हा ड्रेस छान दिसत आहे. कधी आले कपडे? आले का लवकर? जान्हवी, हो आले, तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर थोड्या वेळांनी. आवडले का जान तुला कपडे? जान्हवी, हो आवडले मला सर्व कपडे बोलते. जान, इकडे ये ना. वेद जानला आवाज देऊन बोलवतो. अहो, आपण पहिले जेवून घेऊयात, जेवण थंड होत आहे. वेद बोलतो, जान, ठीक आहे, होऊ दे, जेवण थंड झाले तरी चालेल मला. जेवूयात थोड्या वेळानंतर. तू इकडे ये ना पटकन, काम आहे माझे. अहो, काय काम आहे सांगा ना, बसल्या जागेवरूनच बोलते जान्हवी. जान्हवी आता मुद्दामच वेदच्या जवळ जात नसते. वेद पुन्हा जान्हवीला, जान, असं काय करते? ये ना इकडे, मी एवढं प्रेमाने बोलवत आहे आणि तू बघ किती भाव खात आहेस. अहो, असं काही नाही, जान्हवी बोलते. मग का नाही येत? वेद बोलतो. ओके बाबा, ठीक आहे, येते मी. आता जान्हवी वेदजवळ येते. अहो, काय? जान्हवी वेदजवळ आल्यावर बोलते. वेद जानचा हात पकडून तिला आरशासमोर घेऊन जातो. जान्हवीही वेदचं मन राखण्यासाठी त्याला काही प्रश्न न करता त्याच्यासोबत जाते. वेद, जान, डोळे बंद कर ना, बोलतो. आता जान्हवी, डोळे कशाला बंद करू मी? वेदला बोलते. वेद बोलतो, मी सांगतोय जान, म्हणून कर. ओके, ठीक आहे, जान्हवी डोळे बंद करते. तसा वेद जानला बरोबर आरशासमोर उभं करतो आणि जानच्या गळ्यात छान छोटंसं नाजूक डायमंडचं काळ्या मण्यांमधील मंगळसूत्र घालतो. तसेच तिच्या हातात जानसाठी आणलेलं गिफ्ट ठेवतो. आता जान्हवीलाच राहावेना. ती, अहो, मी डोळे उघडू का बोलते. वेद मुद्दामच, नाही, नको उघडू जान, अजून बाकी आहे. काय बाकी आहे? थांब जान, एवढी कसली घाई? बोलत वेद थोडंसं बाजूला उभा राहतो. वेद आता काही करतही नसतो आणि बोलतही नव्हता, म्हणून जान्हवीचं अहो करत डोळे उघडते आणि समोर आरशात पाहून, वाव, किती सुंदर आहे हे, गळ्यातील मंगळसूत्र पाहून बोलते. वेद मागूनच समोर आरशात पाहूनच जानला विचारतो, आवडलं? तशी जान, हो, खूप आवडलं, हसून बोलते. आता ती हातातील गिफ्टकडे पाहते आणि लगेच वेदकडे फिरते. वेदकडे खूप खुश होऊन पाहत असते ती आणि थँक्स बोलते. अहो, उघडून बघू का? गिफ्ट खोलण्यासाठी अहो ना विचारत असते जान. वेद बोलतो, जान, ऑफकोर्स, तुझंच आहे, बघ. वेद जान्हवीकडे एकटक पाहत होता. जानच्या चेहऱ्यावरील आनंद न्याहाळत होता. स्वतःच्या मनातच किती खुश झाली माझी जान. असा पाहतोय की या वेड्याला माहीतच नव्हतं वाटतं मुलींना गिफ्ट किती आवडतात ते. कसा एकटक पाहतोय पहा त्याच्या ब्युटिफुल जानकडे. फुल जोशमध्ये गिफ्टचं रॅपर काढून टाकताच तिला बॉक्स कशाचा आहे ते कळतं आणि ती खूप खुश झाली. अहो, तुम्ही माझ्यासाठी मोबाईल आणलात? वेद मान हलवूनच हो बोलतो. तिच्या चेहऱ्यावरील आनंद नुसताच न्याहाळत होता तो. जान्हवी, वाव, किती भारी आहे मोबाईल. गणपती बाप्पा, आज माझी मोबाईल असण्याची इच्छा पूर्ण झाली. अहो, आज मी खूप खुश आहे. आज तुम्ही मला 2 गिफ्ट दिलेत. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. ती जागेवरच उड्या मारत म्हणाली.
जान्हवी थांबते उड्या मारायची आणि वेद पाहत असतो म्हणून भांडणावर येत लाजते. हळूच आवाजात आता वेदला विचारते, अहो खूप महाग असतील ना या वस्तू? माझ्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च केले? जान, हे काय बोलते तू? तुझं आणि माझं असं आता काही वेगळं राहिलं आहे का? आपलं लग्न झालं आहे. जे माझं आहे ते तुझं आहे आणि तुझं आहे ते सगळं माझं आहे. तू पैशांचा वगैरे विचार करू नको जान. तुझा नवरा पैसे कमवण्यासाठी खंबीर आहे. तू फक्त बोल तुला काय पाहिजे. मी लगेच तुझ्यासमोर हजर करेल. अहो मला हेच खूप झालं, बस आता काही नको मला. अहो मंगळसूत्र आणि मोबाईल दोन्ही भारी आहे. वेद बोलतो, भारी व्यक्तीसाठी भारीच घ्यावं लागणार ना जान. तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस ते माहीत आहे का तुला जान? माझ्या आयुष्यात तुझं स्थान इथे आहे जान. वेद त्याच्या हृदयावर हात ठेवून जानला दाखवतो, तू खूप महत्वाची आहेस माझ्यासाठी. तुझ्या येण्याने माझं आयुष्य बदलून गेलं आहे जान. आजचीच गोष्ट बघ ना, तुझ्या ओढीने मी कधी एकदाचा घरी जातोय असं झालं होतं मला ऑफिसला असताना. तुला कपडे घेण्यासाठी आपण उद्याच मॉलमध्ये जातोय. अहो नको ना लगेच, आत्ताच तुम्ही एवढं केलं माझ्यासाठी. आपण जाऊयात काही दिवसानंतर. नाही जान, तुझ्यासाठी मला तुझ्या पसंतच्या खूप साड्या घ्यायच्या आहेत. आपल्या लग्नाच्या दिवशी तू साडी नेसलेलीस तेव्हा खूप सुंदर अप्सरा दिसत होतीस. जान, तुला नाही माहिती, तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे. मी फक्त तुलाच पाहत होतो तेव्हा. तुझ्या पैंजणांचा लयबद्ध छुमछुम येणारा आवाज माझ्या कानात अजून तसाच साठवून ठेवलाय मी. वेद बोलत होता आणि जान्हवी त्याच्याकडे एकटक पाहून त्याचं बोलणं ऐकत होती. वेद, जान अशी काय पाहते माझ्याकडे? तशी जान्हवी, अहो किती करताय तुम्ही माझ्यासाठी आणि मी तुमच्यासाठी काहीच नाही करत. जान्हवी असं बोलून थोडी नाराज होते. तसा वेद जानचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत घेऊन, जान तूही खूप काही करू शकतेस माझ्यासाठी. जान्हवी आता प्रश्नार्थक नजरेने वेदकडे पाहू लागते. काय करू शकते मी म्हणून? वेद बोलतो, जान तू माझ्यावर प्रेम करून मला खुश करू शकते. तशी जान्हवी लाजते. अहो पुरे आता, चला जेवूयात आपण. जेवण थंड झाले. थांब जान, एवढ्या लवकर कुठे जेवायचे? जान्हवी बोलते, जेवण वेळेत करायचं आणि वेळेत झोपायचं असतं. आपल्या आरोग्यासाठी ते चांगले असते. माझी आई नेहमी मला या बाबतीत सांगायची, रागवायची आणि जान्हवीला आईची आठवण आल्याने ती बोलता बोलता डायरेक्ट रडू लागते. वेदला जानला रडताना पाहून हिला असं अचानक रडायला काय झालं त्याला काही कळत नाही. जान, काय झालं? तू का अशी अचानक बोलता बोलता रडायला लागली? ती नाक वरती ओढत काही नाही बोलते. अगं जान, काही नाही कसं, उगाचच तू एवढी रडायला लागली. अहो माझ्या आईची तब्येत माझ्यामुळे बिघडली होती. आता कुठे ती ठीक होत होती तर हे सर्व असं घडलं. अहो मला खूप आठवण येते माझ्या आईची. आपण जाऊयात का उद्या आईला भेटायला? जान, तुझे बाबा आता खूपच रागवले आहेत, माहिती आहे ना तुला. आणि अशातच आपण गेलो तर ते आणखीनच रागवतील. त्यांचा राग कमी होऊ देत जरा. मला तिथे तुला घेऊन जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा आपल्याला. वेळ हे खूप मोठं औषध आहे मानसिक त्रासावर. मग जान्हवीलाही वेदचं बोलणं पटतं. तीही ठीक आहे बोलते. जान, तुझा मूड ठीक करण्यासाठी मी एक करू शकतो तुझ्यासाठी. आपण आईस्क्रीम खाण्यासाठी जाऊयात का बाहेर? अहो नाही नको, मी ठीक आहे. पहिले आपण जेवून घेऊयात. मला खूप भूक लागली आहे. आता दोघेही जेवायला बसतात. तसा वेद त्याच्या ताटातील एक घास उचलून जानच्या तोंडासमोर हात पकडतो. जान्हवी वेदकडे पाहतच राहते. खूप प्रेम करू लागला होता वेद त्याच्या जानवर. त्याच्या नजरेत जान्हवीला पूर्ण दिसत होतं. जान्हवी आ करते. वेद जानला घास
भरवतो. जान्हवीही आता वेदला तिच्या ताटातील घास भरवू लागते. दोघांचे जेवण झाल्यावर एक सर्वंट येऊन सर्व भांडी घेऊन जातो. दोघेही आता गॅलरीत जातात. जान्हवी जाऊन झोपाळ्यावर बसते. वेद एरझारे मारत असतो. जान्हवी पुन्हा एकदा थँक्स वेदला बोलते. का कशाबद्दल थँक्स बोलते जान? अहो तुमच्यामुळे आज मी खूप खुश आहे. अच्छा म्हणून थँक्स बोलते का? वेद बोलतो. बस एवढंच? असंच थँक्स बोलणार का फक्त मला तू? वेदही आता त्याच्या जानच्या बाजूला येऊन बसतो. तशी जान्हवी थोडी वेदपासून अंतर ठेवून बसते. वेद जानचा हात पकडून तिला स्वतःजवळ घेतो. जान तू काय देणार मग मला? बोलत होती ना तू जेवणापूर्वी मी तुम्हाला काहीच नाही दिले म्हणून. खूप काही देऊ शकते जान तू मला. वेद पटकन बोलतो. आय वॉन्ट टू किस जान. तशी जान्हवी मोठे डोळे करून काय बोलते? आत्ता? हो जान आत्ताच. मग कधी देणार तू? जान्हवी पटकन झोपाळ्यावरून उठून आत जाऊ लागते. वेदही तिच्या मागोमाग उठून जाणाऱ्या जानचा हात पकडून जान हे काय तुला मला काहीतरी द्यायचं होतं ना? मग दे ना, गिव्ह मी किस जान. जान्हवी आता जास्त ब्लश करू लागलेली. अहो नाही नको मला खूप झोप येते. मी चालली झोपायला. जान्हवी तिथून पटकन पळतच जाऊन बेडवर झोपते. वेदही तिच्या मागे जातो आणि तोही बेडवर जाऊन झोपतो. जान्हवी पूर्ण अंगावर ब्लँकेट ओढून झोपते. वेद तसे जानला पाहून जान तू श्वास कसा घेते यातून बोलतो. गुदमरशील आतमध्ये. ते तोंडावरून बाजूला कर पहिलं. जान्हवी काहीच बोलत नाही. तशी शांत झोपून राहते. जान झोप लागली की काय लगेच तुला? ओके गुड नाईट. जान बोलून वेद तिच्याकडे पाठ करून झोपतो. जान्हवीला वाटतं वेद खरोखरच झोपला आहे. आता मात्र जान्हवी रागवते. मी झोपली म्हणून काय झालं? मला मनवायला नको का? एकदाही मला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला नाही. या बायकांच्या मनात नक्की काय चालू असतं ते ब्रह्मदेवालाही कळले नाही तर आपल्या वेदला काय कळणार? ती सतत हलू लागते. वेद जागाच असतो आणि ती सतत हलत असते ते त्याला कळतही असतं. शेवटी जान्हवी झोप येत नाही म्हणून कंटाळून तोंडावरचं ब्लँकेट काढून बाजूला करते. जान्हवी उठते, पाणी पिते आणि परत येऊन झोपते. तरीही वेद जान्हवीकडे पाहत देखील नाही. आता जान्हवी बेडच्या दुसऱ्या टोकावर वेदकडे पाठ करून झोपते. वेद मात्र जानचे नखरे पाहून एकटाच गालात हसत असतो. वेद जानकडे फिरून पाहतो आता. एकदम बेडच्या काठावर झोपलेली असते जान. वेद तिच्या जवळ जाऊन त्याच्याकडे ओढून घेतो जानला. तिच्या पाठीवर वेदच्या पोलादी छातीचा स्पर्श होतो तशी ती शहारते. अहो सोडा, मला झोपू द्या. मला झोप येत आहे जान बोलते. हो का? खरंच तुला झोप येत आहे? मग झोपली का नाहीस अजून? झोपली होती मी, तुम्ही उठवलंत मला. वेद जानला बोलता बोलता पटकन त्याच्या बाजूला फिरवतो. जान देतेस ना? काय? जान्हवी विचारते. तुला माहिती आहे मला काय हवं ते. दे ना पटकन, नाहीतर आपल्या दोघांनाही रात्रभर झोप येणार नाही. आता वेदचा मूड पाहून जान्हवी खूपच ब्लश करू लागलेली. मी नाही, जा, मला झोप येते. मी तुला झोपू नाही देणार. पहिली किस दे मग झोप. वेद जानकडेच पाहत असतो. जानला मात्र वेदला नजर मिळवायलाही लाज वाटत होती. अहो नको ना, तुम्ही करा मला किस. मी नाही करणार, मला लाज वाटते. मी केली आहे तुला किस, तू नाही केलीस अजून. मला किस कर ना पटकन. मी डोळे बंद करतो. वेद आता डोळे बंद करतो. जान करते ना? तशी जान्हवी वेदला गालावर पटकन किस करते. वेद डोळे उघडतो. इथे नाही जान, इथे किस कर. वेद त्याच्या ओठांवर बोट ठेवून तिला दाखवतो. अहो बस ना, मी नाही आता करणार, मी झोपते. जान्हवी परत वेदकडे पाठ करून झोपते. वेद पुन्हा जानला त्याच्याकडे ओढून घेतो. मी म्हटलं ना जान तुला, तू किस नाही केलीस तर मी तुला झोपू नाही देणार. कर पटकन किस जान.
जानला माहीत होतं वेद बोलता येत झोपून नाही देणार तर खरंच ते झोपून नाही देणार. मग जान वेदच्या राकट ओठांवर तिचे ओठ ठेवून वेदला किस करते. तसा वेद पटकन जानचे ओठ त्याच्या ओठांच्या ताब्यात घेतो आणि तो जानला किस करू लागतो. जान्हवी वेदपासून सुटण्यासाठी तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर दाबू लागते. तसे वेदचे हात जान्हवीच्या पाठीवर फिरू लागतात. जान्हवीच्या पोटात आता फुलपाखरं फिरू लागतात. तिचे वेदच्या छातीवर दाब देणारे हात स्थिरावतात. तीही आता त्याला किस करू लागते. दोघेही एकमेकांना पॅशनेटली डीप किस करत असतात. काही वेळानंतर जान्हवीचे श्वास जडावतात. तसा वेद तिच्या चेहऱ्यावर सर्वत्र किस करू लागतो. आता जान्हवीलाही त्याचा स्पर्श सुखावत असतो. वेद चेहऱ्यावरून मानेवर किस करू लागतो. मानेवरून गळ्यावर आणि गळ्यावरून खाली आवेगाने किस करत येत असतो. तशी जान्हवी बाजूला होऊ लागते. मग वेदही भानावर येत थांबतो. जानच्या कपाळावर किस करून जानला त्याच्या उबदार मिठीत घेऊन दोघेही झोपतात. आता कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.